कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले आहे. ज्याने स्वतः घरफोडीची तक्रार दिली होती तोच फिर्यादी चोरीचा सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई करत तब्बल 2,80,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत. दिनांक 9 मे 2026 रोजी भारतीय सैन्य दलातील जवान महेश सुभाष पाटील राजगोळी बुद्रुक चंदगड यांनी घरात घरफोडी होऊन सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विविध पथके तयार करून समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की ही घरफोडी स्वतः फिर्यादी महेश पाटील यांनीच केली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल मुरगुड मार्गावरील पाटबंदी कार्यालयाजवळ सापळा रचून महेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत महेश पाटील यांनी शेअर मार्केटमधील नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतःच्याच घरात चोरी करून इतरांवर संशय जाऊ नये म्हणून स्वतःच पोलिसात तक्रार दिल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी चंदगड पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पर, पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.